नालासोपारा प्रभाग क्रमांक 16 मध्ये बहुजन विकास आघाडीने गुजराती समाज विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध उत्तर भारतीय बहुजन विकास आघाडी विरुद्ध धनंजय गावडे असं समीकरण म्हणजे जुनी वादाची पार्श्वभूमी असलेले उमेदवार एकाच प्रभागातून निवडणूक रिंगणात उभे केले आहेत। आपण एक व्हिडिओ पाहू। आपण हा व्हिडिओ पाहिलात। ठाण्यात गुजराती समाजातील एका तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। ती सल आता प्रभाग क्रमांक 16 मधील गुजराती समाजाच्या लोकांमध्ये आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला बहुजन विकास आघाडीने प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी दिलेली आहे। याच बहुजन विकास आघाडीने मनसेच्या उमेदवाराला उमेदवारी देताना मनसेचा पूर्वाश्रमीचा टोकाचा विरोधक असलेला उत्तर भारतीय समाजातील एका उमेदवाराला याच प्रभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या सोबतच बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे। गुजराती विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध उत्तर भारतीय समाज असं समीकरण असताना याच प्रभागामध्ये धनंजय गावडे यांना, जो बहुजन विकास आघाडीचा पूर्वाश्रमीचा विरोधक, त्यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे पूर्वाश्रमीच्या विरोधाची संघर्षाची पार्श्वभूमी असलेले अनेक उमेदवार बहुजन विकास आघाडीने प्रभाग क्रमांक 16 मधून दिलेले आहेत। ठाण्यातील जो काय गुजराती समाजाला मारहाण झाल्याचा प्रकार आहे, तो प्रकार आता गुजराती समाजातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये चर्चेचा विषय बनलाय। कारण प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्वाधिक मतदार हा गुजराती समाज आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 16चा निवडणूक निकाल काय येतो, गुजराती समाज काय भूमिका बजावतो, उत्तर भारतीय समाज मनसेच्या उमेदवाराच्या बाबतीत काय भूमिका बजावते, मनसेचे कार्यकर्ते काय भूमिका बजावतात, आणि बहुजन विकास आघाडीचा मूळचा स्थानिक कार्यकर्ता ज्यांनी बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक 16 मध्ये उभी केली, वाढवली, त्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याची धनंजय गावडेंच्या बाबतीत काय भूमिका राहते, हे मतपेटीतून पाहणं निर्णायक ठरणार आहे।